नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकॉनॉमिक्स 219 एस-वाय-बी-ए, वाय-सी-एम-यू हा जो उद्या होणारा ए-टी-के-टीचा पेपर आहे, ह्याची मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन देत सांगणार आहे. ठीक आहे. माझ्याकडे इथे बघा 3 ते 4 जुन्या प्रश्नपत्रिका आहेत. यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. तर आपल्या प्ले स्टोअरला बघा हे ॲप्लिकेशन आहे. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंटच्या पी-डी-एफ मिळतील, तसेच आय-एम-पी क्वेशन्स मिळतील आणि परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त अशा नोट्स वगैरे सुद्धा मिळतील. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओची लिंक मी खाली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे. तर बघा हा इकॉनॉमिक्स 219 ठीक आहे. म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्र. यामधले आपल्याला जे आहे ते जे असं उद्या पेपरमध्ये येऊ शकतं असं संभाव्य प्रश्न आपल्याला शोधायचे आहेत. तर थोडक्यात आर्थिक व्यवहारांचा सक्रिय प्रवाह आकृतीद्वारे स्पष्ट करा. ठीक आहे. तर आर्थिक व्यवहारांचा सक्रिय प्रवाह कसा आहे? जे पुस्तकात तुम्हाला जी आकृती वगैरे दिलेली आहे, तुम्हाला आकृती बघायची आहे. ती तशी तुम्हाला काढू शकता आणि त्याची तुम्ही पॉइंट्स पद्धतशीर सुद्धा तिथे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे स्थूल व निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना स्पष्ट करा. स्थूळ आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना ही तुम्हाला स्पष्ट करायची आहे. थोडक्यात त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे. नंतर आहे आदर्श पैसा ठरविण्यासाठी असलेले 5 गुण कोणते? म्हणजे ज्याला आपण आदर्श पैसा म्हणतो, तर असे 5 गुण कुठले ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. केन्सांच्या मते के पैशाकरिता मागणी कोणत्या हेतूमुळे उद्भवते? हे तुम्हाला लिहायचं आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या धोरणांची उद्दिष्टे तुम्हाला लिहायची आहे. उपभोग निश्चित करणाऱ्या 5 गोष्टी, भांडवल बाजाराचे घटक तुम्हाला याबद्दल माहिती लिहायची आहे. किंमत निर्देशक याचे तुम्हाला 5 उपयोग लिहायचे आहेत. प्रेरित गुंतवणूक किंवा गुंतवणूक म्हणजे काय? ठीक आहे. आणि त्याची तुम्हाला आकृती वगैरे सुद्धा काढता आली पाहिजे. त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पुढील गोष्टींविषयी कोणत्या अडचणी उद्भवतात? तर कुठल्या-कुठल्या आहे बघा स्त्रियांचे घरकाम आणि एक टिकाऊ वस्तू. याच्या ज्या काही तुम्हाला अडचणी उद्भवतात ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. केन्सनच्या मते वास्तव गुंतवणुकीत कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर वास्तव गुंतवणुकीत कुठल्या-कुठल्या घटकांचा समावेश होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. केन्सनचं जे काही तुम्हाला धोरण आहे, ठीक आहे. त्यापैकी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न पडतो. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर समोर बघूया बँक ठेवीचे प्रकार तुम्हाला थोडक्यात लिहायचे आहेत. बँक ठेवीचे प्रकार. से यांच्या सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या 5 टीका कुठल्या? से यांचा सिद्धांत तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. केन्सनच्या सिद्धांतावरील 5 टीका लिहायच्या आहेत. ठीक आहे. सेचा सिद्धांत आणि केन्सनचा सिद्धांत तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. बँक रेट धोरणावरील 5 मर्यादा तुम्हाला लिहायच्या आहेत. कर्ज देण्याचे प्रकार देखील तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. अजून समोर बघूया आपण याच्यामध्ये बँक रेट धोरणाविषयी तुम्हाला मर्यादा स्पष्ट करायच्या आहेत. बँक रेट. नंतर आहे रोखता या संकल्पनेचा अर्थ. नंतर उत्पादनाचे वर्धित मूल्य. त्यानंतर उद्योगामुळे पर्यावरणात ऱ्हास कसा होतो? निव्वळ गुंतवणूक म्हणजे काय? बँकेचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. तसेच आदर्श पैसा ठरवण्यासाठी कुठले गुण लागतात? ते आपण अगोदर बघितलं. नाणे बाजार घटक कोणते? ठीक आहे. नाणे बाजार घटक कुठले-कुठले ते लिहायचं आहे. केन्सनच्या मते कोणत्या 3 कारणांच्या व हेतूंच्या लोक पैशाला मागणी करतात? तर केन्सनचे मत काय आहे तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे. नंतर बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? समोर बघूया आपण. रोजगार व उत्पन्न निश्चितीचे ठळक घटक. अजून उपभोग खर्च कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? आणि उपभोग कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? तुम्हाला हा बघा डबल-डबल प्रश्न आलेला आहे. तर हा देखील तुम्हाला लिहायचा आहे. गोष्टी आणि खर्च यावर सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. समोरचं बघूया आपण शेवटचं. अर्थव्यवहारांचा वर्तुळाकार प्रवाह स्पष्ट करा. समग्र लक्ष्य धोरणे, उपभोग कशावर अवलंबून असतो? जे आपण आताच बघितले. गुंतवणूक गुणाची कल्पना, आदर्श पैशाचे गुण, मध्यवर्ती बँकेची बँक रेट, तसेच पूर्ण रोजगारी संकल्पना, प्रवर्गतत्व ठरवणारे घटक, भांडवल बाजाराचे घटक, ठीक आहे. रोजगार आणि उत्पन्न निश्चितीचे ठळक घटक, से यांच्या बाजारपेठा सिद्धांताची गृहीते, व्याजाच्या व्याख्या, बँकाजवळील रोखतेचे प्रमाण ठरविताना कोणत्या गोष्टींचे विचार घेतले जातात, हे देखील तुम्हाला जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपा पेपर आहे. तुम्ही यामध्ये बऱ्याचपैकी तुम्ही जे आहे प्रश्न ते मनाने देखील लिहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो ज्यांना कोणाला पी-डी-एफ वगैरे पाहिजे असेल त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या ॲपची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.